तर आलात आपण दंडवत। मी सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या परिवारामध्ये, ज्याचं नाव आहे महानुभाव यूट्यूब चॅनल। मित्रांनो, स्थानदर्शन करण्यासाठी आपण आज जाणार आहोत परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, पावन झालेले तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र काजळा। मित्रांनो, मी खूप उत्सुक आहे हे स्थान वंदन करण्यासाठी। आपण उत्सुक असालच तर आपण जाऊयात श्री क्षेत्र काजळा। दंडवत। दंडवत प्रणाम। नेहमीप्रमाणेच आज आपण स्थानवंदन केलं आहे, देवाला विडा अर्पण केला आहे। आणि माझं एकच मागणं असतं देवाला नेहमी, हा जो माझा महानुभाव यूट्यूब चॅनल परिवार आहे, या परिवाराला देवा नेहमी आनंदी ठेव। मित्रांनो, आता आपल्याला या स्थानाची लीळा जाणून घ्यायची आहे। ती पुढील प्रमाणे। परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी महाराष्ट्र परिभ्रमण करत होते। त्या परिभ्रमणाच्या काळामध्ये स्वामी जालना येथे आले। जालना येथे वास्तव्यास असताना विहरणासाठी काजळ येथे आले, म्हणजे या स्थानाच्या ठिकाणी आले। मात्र आदल्या दिवशी स्वामींच्या भक्तजनांपैकी एक भक्तजन म्हणजे तिकव नायक यांनी स्वामींना उपहाराची विनंती केली होती। त्यानुसार ते उपहार घेऊन जालन्याच्या राजमठामध्ये गेले। तेथे गेल्यानंतर त्यांना कळालं की स्वामी काजळ येथे गेलेले आहे, आणि मग ते तसाच उपहार घेऊन काजळ येथे आले, म्हणजे या स्थानाच्या ठिकाणी आले। मग येथे आल्यानंतर स्वामींना त्यांनी दुपारचा पूजावसर केला, आणि मग स्वामींनी भक्तजनांसहित दुपारचं भोजन केलं, दुपारची आराधना केली। तदनंतर संध्याकाळच्या वेळेला
स्वामींनी इथेच मुक्काम केला, मात्र तिकव नाईक जे होते ते इथून जालन्याला पुन्हा परत गेले आणि स्वामींनी भक्तजनांसहित येथे एक मुक्काम केलेला आहे, म्हणजेच हे वस्तीस्थान आहे. दंडवत. आता काजळा येथे येण्याचा मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे. जालना अंबड रोड या रोडवरती काजळा नावाचा फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती काजळा हे गाव आहे. काजळा गावामध्ये एक प्रसिद्ध असे राम मंदिर आहे. त्या राम मंदिराच्या थोडंसं बाजूलाच आपलं हे श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. मित्रांनो, आपण हे स्थानवंदन करण्यासाठी नक्की या आणि या स्थानवंदनाचं अहोभाग्य आपल्या पदरी पाडून घ्या. आणि आता सर्वात महत्त्वाचं, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर यास लाईक नक्की करा, मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन स्थानदर्शनासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत.